सगळे म्हणतात की मोदीने विकास केला. कुठं काय केला विकास? सबका विकास आणि सब भिकारी मोदीने केलेला. नरेंद्र मोदी भोपाळच्या सभेत म्हणले महाराष्ट्र में एनसीपी का 70,000 करोड़ का घोटाला. अजित दादाला झोप आली नसेल त्या दिवशी संध्याकाळी. 8-10 दिवस त्यांनी ना 8-10 दिवसात त्यांनी लगेच 40 आमदार घेतल्या. कुठे गेले? 70,000 करोड मधले 20 करोड मोदी साहेबाला दिले का? कुणाला दिले? काही तुम्ही म्हणला होता ना, ह्याच तोंडाने म्हणला होता तुम्ही 70,000 करोड एनसीपी का घोटाळा. मोदी साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे. बर ही आज जी रस्ते आहेत का 70 वर्षात झाले नाही, त्यांनी 10 वर्षात करून दाखवली. बर हां, आम्हीच ओमराजेला खासदार केलंय. आम्हीच केलं नाही त्यांनी, पण त्यांनी वर्षात खासदाराचं काम नाही का? कामच काही नाही. निधी न खर्च केलेला खासदार देशातला 10 निष्क्रिय खासदार ह्यांचं नाव येत आहे. ह्यांनी काय म्हणायचं? फोन चांगली गोष्ट आहे ना, फोन उचलून गरीबाची कामाची चांगली गोष्ट आहे, पण ही सोडून बाकी काय केलं ह्याच्यावर बोला की. नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. आत्ता देशामध्ये सर्वत्र लोकसभेचे निवडणूक सुरू आहे आणि ती एक जगामध्ये सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव जो आहे ते आपण साजरा करतो आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणचा उमेदवार खासदार होईल, कोण खासदार होईल ह्याची उत्कंठा जी आहे ती सगळ्याला लागून राहिलेली आहे आत्ता. आणि आत्ता आपण याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील तडवळा या गावी आलेलो आहे. तर तडवळा गावामध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, कोण खासदार होऊ शकतं हे आपण, हे गावकरी आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कोण होईल खासदार? खासदार लोकप्रिय खासदार ओमराजे लिंबाळकर डबल निवडून येतील. बरं, काय कारण? संपर्क चांगला आहे त्यांचा. संपर्क चांगला आहे, फोन उचलतात, काम चांगलं आहे. बरं, काय काम चांगलं आहे? हो. काय काम केलं ओमराजे? काय सर्व कामं केलेत. ऐकून घ्या, 40 वर्ष झालं डॉक्टर पद्मसिंह पाटलापासून ते राणादादा किंवा अर्चनाताई त्यांच्याच घरात सत्ता होती. त्यांनी काय केलं? एकच द्या जिल्ह्याचा विकास. काय केला जिल्ह्याचा विकास? इथलं तेरणा, मग तेरणा, होय होय 40 जिल्हा म्हणून इथलं तेरणा कारखान्याच्या नावावर ट्रस्ट काढली. ह्यांच्याच घरात ट्रस्ट, ह्यांचेचकडे सगळं पैसे अडकं, सगळे ह्यांचेच तिथं कार्यकर्ते, सगळं त्यांच्या घरातच सगळं. हां, काय केला त्यांनी विकास? काय केला 40 वर्षात? मग आमचं समजा 5 वर्ष झाले असतील, त्यांच्या परीने विकास केला, दादानी विकास केला. गावात सगळ्यात जास्त निधी त्यांनी दिला आहे. जवळपास 3-4 कोटी रुपये निधी आत्ता दिला आहे. आमदार फंड असेल, 25-15 असेल, दलित पंचायत कोणाची? शिवसेने ठाकरे गटाचे, सर्व पक्ष आहे, पण ठाकरे गटाचं सरपंच आहे. काय सांगाल? ओमराजेच खासदार होणार. बरं, हां, पूर्ण गाव शिवसेनेचं का? आतापर्यंत शिवसेनेच लीड आहे. हां, आणि ह्या वर्षी तर कमीत कमी दरवर्षीपेक्षा 1000 ते 1,500 मतानं तडवळा प्लस राहील. बरं, हां, काय सांगाल काका? आम्ही शरद पवार गटाची माणसं आहेत. गडाळे शरद पवारच आहे, अजित पवाराचं नाही. ही गद्दार माणसाला हाकलून दिल्याशिवाय उपयोग नाही. आणि आता शरद पवार त्या उद्धव ठाकरे सोबत आहेत. ते मशालीचं आम्ही काम करणार एवढंच सांगतो मला. हो, म्हणजे ओमराजे खासदार? हां, 100%. पण आता तिकडं सगळे बरेच आमदार, पुढाऱ्याला जनता खात नाही. मतदान हे एक असतंय, मतदानच मतदान ही एक मोठी जस आहे. मतदानाला महत्त्व आहे. पुढाऱ्याला कोण कुत्रं खात नाही. पुढारी लय मोठा नाही, जनतेमुळं पुढारी आहे का पुढाऱ्यामुळे जनता आहे, एवढं सांगा तुम्ही मला. हां, मग संपला, एवढंच सांगतो मला, बाकीचं काय मला माहीत नाही. काय सांगलं काका? ओमदादा निवडून येणार 100%. 100% काय येणार तर आमच्या गावचा त्यांनी विकास केलेला आहे. भरपूर त्यांनी निधी दिला आहे. राणादादा आमच्या गावाला डुंकून सुद्धा कधी बघत नाही. तुमच्याकडे जरी आमदार असले तरी जनता आमच्याकडे आहे. आमच्या गावचं रेल्वे स्टेशन कुणी हाफ केलं? आमच्या गावा इतकं रेल्वेला कधीही दान कोणी केलं नसेल एवढं दान केलेलं आम्ही. रेल्वे पहिली तडोळ्यातनं परत जात होती, आत्ता आमच्या डोळ्यात एकच लातूरला चालली. आता सगळे म्हणतात की मोदीने विकास केला. काय केला विकास? सबका विकास आणि सब भिकारी मोदीने केलेला. पैसे अहो ऐकून घ्या, मोदी विकास केला म्हणतोय, बरोबर आहे का? सर्वसामान्य माणूस इथं होर पळून चाललाय. काय कुठल्या बी कामाला जावा तहसीलमध्ये पैशाशिवाय कामच नाही.
बर कोणालाच विचारू शकत नाहीत नुसतं सांगतात आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो कुलपं लावतात जातात निघून आणि कशाचा विकास आहे काय सांगाल मागच्या वेळेस ओमराजेंनी निवडून दिलं त्यावेळेस कोणाकडे बघून दिलं मोदीकडे बघूनच दिलं निवडून मग सत्ता कोणाची पाहिजे केंद्रात आता आपल्याला मोदीची मग मोदीकडे बघूनच मतदान करायचं यावेळेस बी बर हो हे ह्यांच्या हातात काय नाही वरूनच आहे ना निधी सगळा बर समजा विधानसभेचा काय किती निधी आहे पण वरून ते निधी सगळा वरूनच येणार ना मोदी कोण हे सगळे म्हणतात की सगळं जे आता जी सगळा विकास जी झाला आहे ती मोदीपासूनच झालेला आहे ना मग मोदी साहेबालाच निवडून द्यायचं म्हणजे विकास होईल. त्यांनी कोणाला उभा करू द्या मोदी साहेबांनी त्याला निवडून द्यायचं म्हणजे आता तुम्ही विकास होणार आहे घड्याळावर आपला उमेदवार आहे पण त्यांना निवडून द्यायचं. कुणी असू द्या मोदी साहेबाचा कुणी उमेदवार असू द्या इथं त्याला आम्ही मतदान करणार. बर बर काय सांगाल बरं आम्ही या ठिकाणी नरेंद्रभाई मोदी यांच्या विकासात्मक जे धोरण आहेत त्या ठिकाणी असणारा उमेदवार मग कुठल्याही पक्षाचा कुठल्याही धोरणाचा असेल त्या ठिकाणी आम्ही त्या उमेदवाराला 100% मतानं निवडून देऊ. महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर का विकास होईल का? होईल ना 100% होईल का त्या धोरणाचा त्या तत्वाचा किंवा वरून येणारी जी निधी आहे तो खिचून आणण्याची क्षमता त्याच उमेदवारामध्ये असेल. जर दुसऱ्या उमेदवाराला निवडून दिलं दुसऱ्या पक्षात तर एकही रुपया येणार नाही. ह्या आपल्या असणाऱ्या मागडल्या खासदारानं 20% निधी महागारी गेला आहे. कशामुळे गेला निधी महागारी? 20% निधी ह्यांनी खर्चला नाही. मग का महागारी गेला? गोरगरिबाच्या निधी खर्च करायचं यांचं काम नाही का? मग अशा ह्या उमेदवाराला निवडून द्यायचं कारण काय? गेल्या वेळेस म्हणले की मोदी साहेबाकडे बघून मतदान करा, 100% माणसांनी मतदान केलं. पण ह्यावेळेस मोदी साहेबाकडे बघून जो महायुतीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला 100% मतानं ही निवडून देईल जनता. ओमराजे निंबाळकरांनी गेल्या 5 वर्षात काय काम केलं नाही? नाही केलं, काहीच केलं नाही. फक्त गावागावात भांडणं लावली. 2 पक्ष पाडायचं, ही पक्ष माझा ह्याला उचलून धरायचं, ही पक्ष त्याचा त्याला पाडायचं, ही फक्त काम उभरायचं आहे. म्हणजे महायुतीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार 100% मतांनी निवडून येईल. काय सांगाल? महायुतीचा उमेदवार अर्चना राणा जगदीशसिंह पाटील याच बहुमताने निवडून येणार आहेत. त्यांचं चिन्ह आहे राष्ट्रवादीचं घड्याळ. त्याच्यामुळं मी विकास होणार ह्या बाबतीत मी पूर्णतः सहमत आहे त्यांच्या बाबतीत आणि विकास करणार हे मला खात्रीशीर माहिती आहे. म्हणजे महायुतीचा उमेदवार येणार? हो येणार. काय सांगाल तुमच्या गळ्यात गमजा दिसाला राष्ट्रवादी? हो मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदिवासी सेलचा जिल्हाध्यक्ष आहे आणि आदरणीय आमचे नेते राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेब हा सर्व समाजाला SC ST OBC अल्पसंख्याक या समाजाला सोबत घेऊन चालणारा नेता आहे आणि त्यांनी जो ठरवलेला उमेदवार आहे अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना 100% हा पारधी समाज 100% या जिल्ह्यामध्ये पारधी समाजाची लोकसंख्या तुमच्या समाजासाठी काय केलं अजितदादा? 5 वर्षामध्ये 1 रुपयाचाही निधी एवढ्या 1.5 लाख पारधी समाज लोकसंख्या आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. एकाही पारधी वस्ती 184 पारधी वस्ती आहे त्या 1.5 लाख पारधी समाज लोकसंख्या आहे. 1 रुपयाचा निधी चालू खासदारांनी 1 रुपया पारधी समाजाचे. कारण का महाराष्ट्र राज्यामध्ये 10% 9% 35 पॉईंट ही पारधी आदिवासीला राखीव कोटा स्वतंत्र मंत्रालय असताना 10 रुपयेसुद्धा निधी दिलेला नाही. म्हणजे हे शेतकऱ्याला जर शेतकऱ्याच्या जीवनात स्थैर्य आणि चांगलं विकासात्मक धोरण पाहिजे असेल तर 21 TMC पाणी आणणारा जो माणूस असेल त्याच्या पाठीमागे हा जिल्हा उभा राहणार. त्या 5 वर्षाच्या खासदारांनी एकही विकासात्मक काम केलं नाही. गेल्या वर्षी तर सभा होती म्हणले आम्ही असं करू बार्शीला 1000 लोकांचं टेक्स्टाईल पार्क आणू, 21 TMC पाण्याबाबतीत आम्ही धोरण घेऊ. कुठला एकही विकासात्मक काम दाखवा त्यांनी. आणि त्यांनी 40 वर्षे ह्या गावचाच नाही त्या जिल्ह्याला हे वंचित केलं आणि आमच्या गावातनं बाबासाहेब पहिल्यांदा आलते रेल्वेतून मागायला फिरत होती. ह्या आमदारनं ह्या खासदारनं म्हणजे हे जी मागची डॉक्टर बाबासाहेब हे आहेत डॉक्टर काय पदमशे पाटील आहेत काय शेनी ह्या गावचं स्टेशन सध्या पळविलं रेल्वे स्टेशन. आणि हे 1 मिनटं ह्याने गरिबासाठी काय केलं? आज शेतकऱ्याला समजा 2000 रुपये देतात ह्याच्यातच शेतकरी बोलले पण आज गोरगरीब जनतेसाठी काय केलं ह्याने? आणि माझं बी ओमदादाला एक म्हणणं आहे काय तुमच्या माध्यमातून की तुम्ही सगळ्यासाठी करता तसं गरिबासाठी काहीतरी करा ज्याला शेतपोत नाही त्यासाठी. काय मी उमाकांत सुतार
54 वर्ष वय आहे. 16व्या वर्षी मी शिवसैनिक झालो. म्हणजे 35-36 वर्ष झालं मी शिवसेनेचं काम करतो. तर त्याच्यामध्ये गेल्या 25 वर्षाचं जर रेकॉर्ड काढलं कसबे टडोळा आणि परिसराचं तर शिवसेनेलाच लीड आहे गेल्या 25 वर्षापासून. नाही मग आता काय झालं आहे मी सांगतो की आता विषय असा आहे की ही महायुतीचे जे सगळे नेते मंत्री आमदार 6 विधानसभेच्या आमदारापैकी फक्त एक आमदार आपल्या ठाकरे गटाचे आहेत, बाकी सगळे महायुतीचे आहेत. तर ही सगळे एक झाले, ह्याचा परिणाम काय? वरच्या वरी जरी त्यांनी राजकारण केलं आणि एक झाले तरी ग्रामीण जनताचे आज हॉटेलमध्ये जरी बसलात तर ह्यांनी जे कुटाने केलेत शासकीय यंत्रणा वापरून म्हणजे ईडी असेल सीबीआय असेल काय असेल ते असेल तेवढं ज्यांनी हे केलं तर त्या गोष्टी सामान्यातल्या सामान्य लोकांना रानात जाणाऱ्या मजुराला सुद्धा समजलं आहे की ही इतका नालायकपणा ही काय महायुतीनं केलेला आहे. तर त्या महायुतीच्या माणसाला मतदान करायचं नाही. ग्रामीण भागातली इथं गोपावाडी कोंबरवाडीला जावा झोपडपट्टीत जावा लोक तेच म्हणतात. म्हणजे असं नाही की बाबा शहरातले सुशिक्षित लोक असे म्हणणार. तुमचं म्हणणं आहे की ओमराजे खासदार होणं गरजेचं आहे? 100% होणार आहेत 100% होणार आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की अख्ख्या भारतामध्ये मी फक्त महाराष्ट्रापुरतं बनत नाही की एखाद्या बंगारवाल्याच्या पोरानं जर बोलवलं माझ्या लग्नाला या तर तिथं ही आमदार आणि खासदारची जोडी आहे ती तिथं गेलेली आहे. कुठं नुसतं फोन उचलते अशी टीका व्हायला लागली. संपर्क असा आहे की कुणी सामान्य लोकांनी हात केला गाडी थांबवणार करणार बोलणार म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या झालेल्या ते असा खासदार तुम्हाला पूर्ण भारतामध्ये मला दाखवा की ज्याला सामान्यातल्या सामान्य माणसाला भेटता येतं सहज. काय सर माझं एक असं म्हणणं आहे आता आमचे मित्र नाना पवार म्हणले की अजितदादा सर्व जाती धर्माला संघ घेऊन चालतात. अहो ज्या चुलत्यानं लहानाचं मोठं केलं ज्या चुलत्यानं तुला इथपर्यंत पोचवलं नाही तर तुला कुठेतरी दारादाराची पळी आली असती त्या चुलत्याचा झाला नाही तू जनतेचं काय होणार आहे? जनतेचा काय होणार आहे? पाणी मागितलं तू ऐकून घ्या त्या चुलत्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला बरोबर ना? त्या चुलत्यामुळे तुम्ही आज 4 वेळेस 5 वेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाला. एवढा पैसा बायको अब्जदीश तुम्ही तो पाशीन जनता उपाशी आहे सगळं. तुमच्याच घरात सगळं का तुमच्याच घरात हे चुकीचं आहे. आणि मोदी साहेब सबका विकास आता मला आमचे एक मित्र म्हणले नाही मोदी साहेब आमच्या बाळासाहेबाचं चित्र तुम्ही का पळवलं? तुमचा मोदी एकटाच राहू द्या एकटा मोदी तुम्ही बाळासाहेबाचं चित्र का पळवलं? बरं शिवसेनेचेच का फक्त आमदार भ्रष्टाचारी आहेत का? काँग्रेसचीच फक्त आमदार भ्रष्टाचारी आहेत का? मला सांगा सामान्य रत्नागिरीचा आमदार त्याच्या घरी तुम्ही ईडी लावता त्याच्या घरातल्या सामानाची सगळी करता. नारायण राणे काय राजघराण्यात जन्माला आहे का? एकनाथ शिंदे का राजघराण्यात जन्माला आहे का? एक 20 वर्षापूर्वी एक सांगतो सर 20 वर्षापूर्वी ती 2 रिक्षा चालवत होती ठाण्यात टिंबी नाक्यावर. आज कुठल्या एवढी प्रॉपर्टी त्यांच्याकडे नाही का ईडी लावत? सगळी आपल्या महाराष्ट्रातले मुंबईचे उद्योगधंदे गुजरातला गेलेत आणि फक्त ईडी लावून शिवसेना फुलली. भोपाळच्या सभेत माननीय नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान आपल्या देशाचे कोणी फोडली शिवसेना? ह्यांनीच फुलली. ठोस लावली. ईडी आणतो पिढी आणतो नाही आलाव की गळा. नरेंद्रभाई मोदी भोपाळच्या सभेत म्हणले महाराष्ट्र में एनसीपी का 70,000 करोड़ का घोटाला. अजितदादाला झोप आली नसेल त्या दिवशी संध्याकाळी 8-10 दिवस त्यांनी ना 8-10 दिवसात त्यांनी लगेच 40 आमदार घेतल्या. कुठे गेले? 70,000 करोडमधले 20 करोड मोदी साहेबाला दिले का? कुणाला दिले? काही तुम्ही म्हणला होता ना ह्याच तोंडाने म्हणला होता तुम्ही 70,000 करोड एनसीपी का घोटाळा. मग कुठे गेले? आम्ही सामान्य जनता आम्ही ऐकून घ्या आमच्याकडे ईडी लावू द्या नाही पिढी लावू द्या नाही तर काय बी लावू द्या. आता सध्या देशात भाजपची सत्ता असल्यामुळे जरी ओमदादाला जर निवडून दिलं तरी काय विकास होणार नाही. त्याचं कारण आहे जरी दादा जरी निवडून आले तरी ह्यांना जेवढा निधी द्यायचा नियमानं तेवढा देणार आहेत. तर आता धाराशिव जिल्ह्यासाठी जी सत्तेवर भाजप येणार आहे तेच उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे. जरी ह्याने आजपर्यंत जरी काय केलं असेल त्याचे देणं घेणं नाही. कारण आता राणादारांनी तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत त्यांनी 5,000 कोटी तर फक्त एका विधानसभेला निधी आणलेला आहे. तर आज जर त्यांनी जर अर्चनताईला जर खासदार झाले तर ते कितीतरी 1000 कोटी निधी आणून आपला धाराशिवचा जिल्हा सुधारू शकतात. म्हणजे महायुतीचा उमेदवार निवडून आला विकास होईल. आमचं राजसाहेबांनी पण यांना मनसेकडून पाठिंबा दिलेला आहे जाहीर. काका काय वाटतंय कोण खासदार व्हायला पाहिजे? मोदी साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे. बरं ही आज जी रस्ते आहेत का 70 वर्षात झाले नाही त्यांनी 10 वर्षात करून दाखवली. बरं हां आम्ही ओमराजेला खासदार केलं
आम्हीच केलं पण त्यांनी काय केलं पाणी नाही आता गावात 2 महिने 2 महिने पाणी नाही त्यांच्या तेवढं शेतात आम्हाला मात्र 200च्या मुठी चालतात कुणाच्या शेतात चालतात तिकडे पुढारे लोकांच्या मग ते खासदाराने 5 वर्षात काय केलं आम्ही दिले निवडून त्यांना आम्हीच खासदार केलंय आमच्या गावाला पाणी नाही सध्या आणि आता ही 2 महिने झाला आम्ही पाणी विकत घेतो गोरगार शुद्ध जनतेचा कौल आहे जनता ज्याला देईल त्याला आमची काय मतदान गुपित आहे ती काय तुम्ही आम्ही सांगू शकत तुम्हाला काय नाही वाटतं कोण व्हायला पाहिजे आमचं काय गावातून कसं आहे आम्हाला दोन्ही समान आहेत समान आहेत त्याच्यामुळं आम्ही काय जास्त काळ लावून देऊ शकत नाही आम्हाला दोन्ही समान आहेत आमचं गुपित नाही आमचं काय बोला खासदार तर वंचितचे होतील ह्यावेळेस 100% 100% वंचितचे आगळकर आहेत उमेदवार आगळकर बार्शीचे उमेदवार भेटले आगळकर असू द्या आता बार्शीच दिले म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये 100% एकच दादा ओम दादा एकच दादा ओम दादा आहे खासदार एकच दादा ओमराजे कोणी असो पुढं भैया काय बोलाय आमच्या गावात गेल्या वेळेस खासदार साहेबांनी सभा घेतली होती त्या सभेत म्हणलेले की आम्ही आपल्या गाव म्हणजे युवा पिढी जी आहे हे शिक्षण घेऊन पुण्या मुंबईला घरदार सोडून जाते त्यासाठी आम्ही रोजगार 1000 युवकांना रोजगार मिळेल असा एक मोठा काहीतरी प्रकल्प आणू त्याचं काय झालं 21 TMC पाण्यासाठी रूम न घेऊन मागा लागतो म्हणले मी त्याचं काय झालं तरुळ्यात थांबा रेल्वेला कसा मिळत नाही म्हणले हे मी बघतो त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केला इथलं थांबा डुकायला द्या म्हणून त्यांनी लेटर दिले मग तरुणासाठी काय केलं 5 वर्षात तरुणासाठी काय केलं खासदार म्हणून तुम्ही काय म्हणजे ही इकडं फुटलं काय झालं ह्याची घेणं नाही कोण व्हायला पाहिजे खासदार गड्याच महायुती 100% अर्चनाताईच हां 5 वर्षात खासदाराचं काम नाही कामच काही नाही निधी न खर्च केलेला खासदार देशातला 10 निष्क्रिय खासदार ह्यांचं नाव येत आहे ह्यांनी काय म्हणायचं फोन चांगली गोष्ट आहे ना फोन उचलून गरीबाची कामाची चांगली गोष्ट आहे पण ही सोडून बाकी काय केलं ह्याच्यावर बोला की ह्याच्यावर नाही बोलायचं हो सर अर्चनाताई पाटील बर कशामुळं ज्यांच्या हातात तेरणा कारखाना चालू दिला त्यांनी तेरणा कारखान्याची वाट लावली ज्यांच्या हातात जिल्हा बँक दिली त्यांनी जिल्हा बँकेची वाट लावली ज्यांना आमदार म्हणून संधी दिली त्यांनी काय केलं ज्यांना खासदार म्हणून संधी दिली त्यांनी काय केलं त्यांनी सांगितलं होतं गेल्या वेळेस आम्ही की बाबा बारामतीचं पाणी मराठवाड्यासाठी आणू तुम्ही आणलं का स्वतः रेल्वेसाठी मी सोलापूरला जाऊन 4 ते 5 वेळेस पाठपुरवठा केला तुम्ही काय केलं ओमराजे लिंबाळकर खासदार म्हणून पैसे सबसेलपणे पैसे ठरलेले आहेत त्यामुळे ह्यावेळेस अर्चनाताई पाटील 100% निवडून येतील ओमराजे खासदार हे 5 वर्षात काही लोकांचं म्हणणं आहे की ओमराजेंनी काही काम केलं नाही मात्र शिवसैनिक जे आहेत या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की ओमराजेच पुन्हा खासदार होतील असं त्यांचं म्हणणं आहे काय ओमराजे खासदार व्हायला पाहिजे असं तुम्ही काय म्हणताय काय होईल ओमराजे या गावामध्ये सर्वात जास्त निधी आतासुद्धा आताच्या 3-4 वर्षामध्ये कमीत कमी 3 ते 4 कोटी रुपये निधी दिला त्यांनी हा इतिहासात सगळ्यात पहिल्यांदा एवढा निधी आला तडवळ्यात या 2 वर्षामध्ये शिवसैनिक म्हणत नाही काय लोक म्हणतात किंवा ओमराजेंनी काय केलं 15 लाखाचं काय झालं 15 लाख रुपये मोदी साहेबांनी म्हणले होते प्रत्येक घरोघर त्याचं काय झालं सोयाबीनला भाव म्हणले 4,000 रुपये 10 वर्षापूर्वी म्हणले वाढायला पाहिजे ह्याने आंदोलन केली आता कुठं सोयाबीनला भाव आहे 2 कोटी रोजगार देतो म्हणले प्रत्येक वर्षी 10 वर्षात 20 कोटी रोजगार मिळालेत का असे बरेच विषय आहेत ईडी CBI बरेच विषय आहेत उलट बोलायला बोलण्यासारखे इतर विषय आणि बरेच जण आमदार कैलास पाटील यांनी 25 लाख रुपये निधी दिला आता आमदार फंड दिला हे तेरणा धरण प्राधिकरणचं आहे 4 गाव आहेत इडशी ताडोळा डुकी आणि तेर उलट इथली जी लोक आहेत स्थानिकचे काही लोक तिथलं पाणी विहिरीचं काही बंद करून टाकलं इथलं पण हे आता बघा स्थानिक राजकारणामुळे बंद केलं बरं का आणि ही BJPचे आमदार आहेत राणा पाटील त्यांनी सुद्धा अडवणूक केली आहे बरं काय अडवणूक झाली म्हणतात म्हणजे विकास नाही गावात असं म्हणणं आहे त्यांचं विकास हा स्थानिक लेवलच्या कार्यकर्ते नेत्यामुळे झालेला नाही तो पण आत्ताच्या 2.5 वर्षात का ही जनतेला माहीत आहे आता आपण सांगायची काय गरज नाही हे गाव लेवलचं राजकारण नाही ही देशाचं राजकारण मोदी साहेबांचा एकच स्वप्न आहे 140 करोड जनता ही त्यांची जनता आहे हे असे म्हणत नाहीत की ही वेगळ्या
असं बोलायचं नाही. मग ही पुन्हा बोलायला येतं. मग आम्ही बोलल्यावर मध्ये मध्ये बोल थांबा दादा तुमचं बोललो का आम्ही काय म्हणतो मोदी साहेब काय म्हणले की 140 कोटी जनता ही मोदी साहेबांचं परिवार आहे. हे अशी म्हणत नाहीत की हा इतर पक्षाचा आहे, हा इतर पक्षाचा आहे, हा देश हा सगळ्यांचा आहे. तरी मला तोही मुद्दा आता विकास 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 हा विकास कुठपर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे तर त्या विकासाचं महत्त्व कळतंय. आता हजारो बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी काय विकास झाला? गावचा निधी किंवा गावातली सुविधा करणं हे म्हणजे विकास देशाचा नाही. गाव सुधारलं तर देश सुधारतो. गावातच हजारो बेघर आहेत, बेकार येत आहेत. आता कोण खासदार व्हायला पाहिजे? आपल्या खासदार तर व्हायलाच पाहिजेत. कोण व्हायला पाहिजे? गावच्या खासदारला विकास करतील त्याला मत लोक देतात. जनता हुशार आहे आता सध्या. खासदार कोण व्हायला पाहिजे? कोण व्हायला पाहिजे? मत सांगायचं नसतंय. लोक जनतेनं ओळखीलंय सगळ्याला, जनतेनं सगळ्याला उमेदवाराला ओळखीलेला आहे. त्यामुळे जनता करेल, गाव करेल तो राव काय करणार आहे कोणता तरी असं या गावामध्ये आपण एकंदरीत जर पाहिलं तर शिवसैनिक आहेत, वंचितचे आहेत, परत राष्ट्रवादी आणि महायुतीचे सुद्धा या ठिकाणी आता जे कार्यकर्ते आहेत ते बोललेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ओमराजे खासदार होणं गरजेचं असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर दुसऱ्या ठिकाणी ही जे बाकीचे लोक आहेत त्यांचं महायुतीचे उमेदवार जे आहेत ती खासदार होणं गरजेचं. एकंदरीत विकास हा महत्त्वाचा आहे असं सगळ्याचं म्हणणं आहे. श्रीराम क्षीरसागर, नवभारत, धाराशिव.